नमस्कार. गोड गप्पा कार्यक्रमात आज पुन्हा एकदा मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉक्टर मधुरा डी कुलकर्णी मॅडम आहेत आणि आजचा विषय आमचा जो आहे तो अगदी वेगळा आहे, कारण याच्यावरती तुम्ही कधीच पूर्वी कुणाचाही पॉडकास्ट बघितला नसेल असं मला वाटतं. मॅडम, स्वागत आहे. तर आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत, तर तो विषय मुद्दाम आपण निवडलाय कारण आता सध्या लग्न सराईचा सीझन आहे आणि या लग्न सराईच्या वेळेला अनेकांना यामध्ये सुधारणा करून घ्यायची आहे. आता यामध्ये म्हणजे कशामध्ये? तर नाकामध्ये. बरोबर. आपण पाहतो की नाक चाफेकळीसारखं असावं किंवा नाक किती तरतरीत आहे किंवा नाकाच्या शेंड्यावरती किती राग आहे किंवा कुठं नाक खुपसू नको, असं मराठी भाषेमध्ये नाकाच्या संदर्भामध्ये भरपूर म्हणी, वाक्प्रचार किंवा अनेक सुविचार पण आहेत. तर आपण आज जो विषय निवडलाय तर त्याच्यामध्ये जे नाक आहे आपल्याला जन्मजात मिळतं, परंतु अनेकांना ते हवं तसं मिळत नाही. मग आता आपण म्हणला की ते हवं तसं आम्ही करून देतो. तर मुद्दामच हा विषय घेतलाय कारण अनेकांना ही समस्या आहे आणि जाणून पण घ्यायचं आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण जे काही काम करतो नाकाच्या संदर्भामध्ये फिलिंगचं, तर ते नेमकं काय काम आहे किंवा ते नेमकं आपण काय करतो? ओके. सो नाकाचं जसं तुम्ही खूप सारं भरपूर आता सांगितलंच, की चाफेकळी नाक वगैरे. आता कसं आहे, लोकांना असं असतं, की मला खूप स्ट्रेट आणि सरळ नाक हवंय. जसं बाकीच्या ॲक्टरचं वगैरे आपण बघतो नाक आहे तसं. तर त्याला म्हणतात रायनोप्लास्टी. अच्छा. रायनोप्लास्टी हे 2 प्रकारे होते. एक तर सर्जिकल होते किंवा नॉन सर्जिकल होते. तर ती प्रत्येकाची चॉईस आहे. आता तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे, जसं समजा काही लोकांना नाक खूप मोठं असतं. हा एक मोठा विषय असतो, की हा भाग नाकाचा खूप मोठा आहे माझा, असा जाड दिसतो आणि इथे नाकाला हाडच नाहीये किंवा अगदी इथे सपाटच असतं. त्यामुळे ते असं नाक दिसतं, की एक आपण सॅडल नोज जसं म्हणतो, की चपटं नाक किंवा मोठं नाक, नकटं नाक, अशी बरेच नावं देतो आपण त्याला. तर ते सगळे नाकांची समस्या घेऊन बरेच लोक येतात. तर आम्ही दोन्हीही चॉईस पेशंटला देतो, की सर्जिकली जाऊ शकता किंवा नॉन सर्जिकली जाऊ शकता. पेशंटची चॉईस असते. सर्जिकली काही लोक चूज करतात ज्यांना परमनंटच नाकामध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. जसं आपण बरेच ऍक्टर ऍक्ट्रेसेस बघतो, की ह्यांचे बरेच वर्ष असंच नाक आहे, काही बदल होत नाही. तर त्याच्यामध्ये काही नावं अशी आहेत की ज्यांनी सर्जिकली नाकामध्ये बदल केलाय, काही नावं अशी असतात ज्यांनी नॉन सर्जिकली बदल केलाय. नाही, आता मला एक कळलं नाही की सर्जिकली बदल आणि नॉन सर्जिकली बदल असा म्हणजे नेमका काय? की काहीतरी तुम्ही सर्जरीच करता ना त्याच्यामध्ये? येस, पण सर्जिकली बदल म्हणजे काय? प्रॉपर सर्जरी करून, पूर्ण भूल देऊन, सर्जरी करून नाकामध्ये परमनंट शेपमध्ये चेंजेस केले जातात. अच्छा. आणि ते रिझल्ट परमनंट राहतात. ते बदलू शकत नाहीत. अच्छा. नॉन सर्जिकल म्हणजे काय? कुठलीही सर्जरी नसते. एक इंजेक्शन असतं ज्याला आपण नॉन सर्जिकल रायनोप्लास्टी असं म्हणतो. त्याच्यामध्ये लिक्विड फिलरचा उपयोग करून तुमच्या नाकाला एक शेप दिला जातो. याचे रिझल्ट टेम्पररी किंवा सेमी परमनंट आपण असं म्हणू शकतो. काही लोकांचे लगेच जातात, काही लोकांचे बरेच वर्ष राहतात. नाही, तसं नाही. पण आता समजा एखाद्या व्यक्तीचं नाक एक्स शेपचं आहे आणि त्याला ते कसं असायला पाहिजे हे तुम्ही त्याला आधी काही कल्पना देता किंवा त्याला सांगता का? कसं? डेफिनेट देतो. म्हणजे आता प्रत्येकाच्या चेहऱ्याची पट्टी जशी असते, तसं तुमचं खूप उंच फेस आहे, त्याप्रमाणे तुमचं नाक हे शेप तसा पाहिजे. आपण ज्याला गोल्डन प्रपोर्शन असं म्हणतो, की आपल्या कपाळाचा भाग, नाकाचा भाग आणि खालचा भाग हा समप्रमाणात व्यवस्थित पाहिजे. जसं 1/3, 2/3, 1/3 असं त्याला एक प्रमाण दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा चेहरा सुंदर दिसतो. प्लस नाकाचे सुद्धा काही डायमेन्शन्स असतात. जसं नाक सरळ आहे, इथे किती अँगल वरती ठेवायचं किंवा तुमच्या गालाप्रमाणे नाकाची उंची किती पाहिजे किंवा तुमच्या डोळ्यांप्रमाणे इथे किती खोलगटपणा आहे, त्याप्रमाणे नाकाचं ब्रिज कसं पाहिजे. त्याप्रमाणे जेव्हा पेशंट सरळ बघतोय त्यावेळी कुठल्याही नाकाचा अँगल त्याला दिसला पाहिजे की नाही, इतके त्याच्यात छोटे छोटे बारकाई असतात. हे सगळे आम्ही एक्सपिरियन्सने किंवा आमच्या शिक्षणाने आम्ही हे शिकून सगळे एक फॉर्मॅट तयार करून प्रत्येक पेशंटला कस्टमाइज नोज दिलं जातं. म्हणजे प्रत्येक पेशंटचं नाक वेगवेगळं आहे, चेहरापट्टी वेगळी आहे. डेफिनेटली कोणाचं स्क्वेअर शेप फेस आहे, कोणाचं राऊंड आहे, कोणाचं उभट आहे, कोणाचं ओव्हल आहे, कोणाची चीनच जास्ती पुढे आहे, कोणाची मागे आहे. याप्रमाणे सुद्धा नाक बदलतं. प्रत्येकाला तुम्ही जर सेम नाक द्यायला लागला तर ते असं दिसेल की रोबोट्स बनवले गेलेत. सो आपल्याला ते न करता आपण काय करतो की सर्जिकल किंवा नॉन सर्जिकल कुठलाही ऑप्शन जर पेशंटने चूज केला तर नाक आधी डिझाईन करायला तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हां, कारण आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच क्लिनिक्समध्ये या प्रकारे
आम्ही करून देऊ अशा पद्धतीनं अनेक जाहिराती इंटरनेटवरती असतील येतात. किंवा बऱ्याच ठिकाणी आपण सोशल मीडियाला पण पाहतो बरोबर, की आपण पाहतो. नेहमी या विषयावरती आपण प्रत्येक पॉडकास्टमध्ये चर्चा करत आलो आहोत की काही लोक आता काही पण करतात, म्हणजे त्यांची स्पेशालिटी नसताना पण त्या गोष्टी करतात. तर अशा लोकांच्या कडे जाण्यामध्ये आणि आपल्याकडे जाण्यामध्ये काय फरक पडतो? आता मॅक्सिलोफेशियल सर्जन इज डिझाइन्ड टू टेक केअर ऑफ हेड अँड नेक, टू टेक केअर ऑफ नोज, फेशियल स्ट्रक्चर्स, फेशियल बोन्स, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. हं, तर आमचा हा फोर्टे असल्यामुळे नाकामध्ये किती सुंदरतेने बदल करू शकता हं. हे आम्हाला शिकवलेलं असतं. आमच्या सिलेबसमध्येच ते असतं. ओके. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा एखादं नाक डिझाईन करतो त्याला प्रपोर्शनेट म्हणजे सर्जरी, प्रॉपर जेव्हा सर्जरी किंवा नॉन सर्जरी करतो त्याची अॅनाटॉमी माहीत असणं गरजेचं आहे. हं. आता तुम्ही एखाद्या सर्जनकडे जर गेलात तर सर्जनला पूर्ण अॅनाटॉमीचा अभ्यास खूप व्यवस्थितपणे असतो. हं. त्याच्यामुळे सर्जन हा सर्जरी किंवा नॉन सर्जिकल प्रोसिजर पण खूप सुंदरतेने करू शकतो, ओके. कारण त्याचा खोलगट अभ्यास त्या व्यक्तीला जरूर असतो. बरोबर. असं. म्हणजे एखादा मूर्तिकार मूर्ती घडवत असताना हं. त्या मूर्तीची त्रिमिती प्रतिमा म्हणजे 3D बरोबर. इमेज इमेज. त्या मूर्तिकाराच्या डोक्यामध्ये असते. तो बरोबर. त्या दगडामधनं जो नको असलेला भाग त्यातला काढून टाकतो आणि एक सुंदर मूर्ती त्याच्यामधून तयार करतो. तयार होते. तर ती सर्जनच्या डोक्यामध्ये मला वाटतं की Fix तयार असते. होत असेल. बरोबर. परंतु आता खूप टेक्नॉलॉजीजमध्ये बदल झालेत किंवा नवीन AI टेक्नॉलॉजी आल्या आहेत किंवा ह्या आता बऱ्याच टेक्नॉलॉजी आल्या आहेत. हं. आपल्याकडे असं काही आहे का की त्या व्यक्तीला आपण असं दाखवू शकतो की हे असं झाल्यानंतर तुझा चेहरा असा दिसू शकेल, म्हणजे तसं तंत्रज्ञान आहे का आणि ते आपल्याकडे आलंय का असं मला म्हणायचं. तंत्रज्ञान असं तर काही नाहीये अजूनही. काही सॉफ्टवेअर बनवले जातात. आता हां. एआयचा जमाना आहे, जसं बऱ्याच लोकांना माहितीये हां. की तुम्ही एआय मध्ये तुमचा स्वतःचा फोटो काढून टाकला आणि एआयला जरी सांगितलं तुम्ही की मला एक छान नोज हवंय, तर अच्छा. ते तुमचा लगेच फोटो चेंज करतं. हां. पण जेव्हा तुम्ही एखाद्या सर्जनकडे जाता आणि तुम्ही एक ट्रस्ट दाखवता, हा सगळा फॅक्टर ट्रस्ट वरती चालतो बरोबर. की त्या सर्जनचं काम कसं आहे, त्यांचे रिझल्ट कसे आहेत, त्यांच्या हाताखालून किती पेशंट्स त्यांनी ह्या प्रकारचे केलेले आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स, या सगळ्या गोष्टी, ओव्हरऑल त्यांचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी मांडणी केल्या तुम्ही, तर सर्जन त्याच्या हिशोबाने डेफिनेट तुम्हाला सजेस्ट करू शकतो की मला वाटतं की तुमचं नाक इथून आपण वरती घेतलं, इथून खाली घेतलं तर हे नीट होऊ शकतं. प्लस पेशंटचे चॉईस. आता काही पेशंटला हवं असतं की आता कोणी म्हणतं मला आलिया भट्ट सारखं नाक करा, कोणी म्हणतं शिल्पा शेट्टी सारखं नाक करा, तर त्याप्रमाणे आपण जेवढं 100% त्या पेशंटला डिलिव्हर करू शकतो हे नक्की करू शकतो. याच्यामध्ये आपण हा नाकाचा शेप चेंज केल्यानंतर किंवा त्यांना काही फिलिंग केल्यानंतर किंवा काही हे केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यामध्ये कितपत फरक पडतो तुम्हाला, म्हणजे आतापर्यंत जे पेशंट्स केलेत त्याच्यामध्ये त्यांच्या किती जणांच्या चेहऱ्यावरती हसू आलं असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली सर, हसूपेक्षा रडू मी खूप लोकांचं पाहिलंय. असे काही व्हिडिओजही आमच्या पेजवर पोस्टेड आहे. जसं आता सांगायचं तर पेशंट येतात की मॅडम लहानपणीपासून माझी इच्छा आहे की माझं नाक असं व्हावं, पण मी सर्जरी अफोर्ड नाही करू शकत, मला सर्जरीला एवढे पैसे नाही घालू शकत किंवा एवढा वेळ मी सर्जरीला देऊ शकत नाही. बरोबर. तर आम्ही जेव्हा नॉन सर्जिकल म्हणजे लिक्विड रायनोप्लास्टीद्वारे त्यांना नाक बनवून देतो, पेशंट जेव्हा आरशात बघतो तर त्याच्या डोळ्यात खळखळून पाणी यायला लागतं की मला हे जसं हवं होतं तसं झालंय. आणि तीच एक्सप्रेशन महत्वाची आहे. बरोबर. की त्याला मन भरून येतं की माझं नाक इतकं सुंदर झालंय जसं मला हवं होतं. अच्छा, म्हणजे आनंदाश्रू त्याच्या डोळ्यामध्ये येतात. आता याच्यामध्ये काही सर्जिकल पण आपण काम करता, म्हणजे आता कसं आहे की ज्यांचा याचा व्यवसाय आहे की मॉडेलिंग असेल किंवा आता पॉडकास्टर असतील किंवा युट्यूबर असतील किंवा सिनेमामध्ये काम करणारे कलाकार असतील, आता असं काही राहिलेलं नाही ना की हे पुण्या, मुंबईत किंवा दिल्लीत किंवा कोलकात्यामध्ये असतात. हे आता गावोगावी आहेत, म्हणजे सांगलीसारख्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा आज तुम्हाला कमीत कमी 100च्या वर हे इन्फ्लुएन्सर्स आढळतील. त्यांची अशी इच्छाच असते की आपण स्क्रीनवरती जेव्हा दिसतो त्यावेळेला आपण छान दिसलं पाहिजे. तर या मंडळींना समजा सर्जिकल रित्या त्याच्यामध्ये काम करायचं किंवा त्यांच्या नाकावरती काम करून हवं असेल तर त्याची काय प्रोसिजर असते? आता एखादा असा व्यक्ती जो तुम्ही म्हणालात मीडियामध्ये आहे किंवा अपीअरन्स ज्याला महत्वाचं म्हणजे आहे, त्याला तर अशा व्यक्तीला आम्ही काय सांगतो नेहमी की तुम्ही जेव्हा सर्जरी प्लॅन करता तेव्हा तुम्ही पहिले त्यातला वेळ हा चूज करून घ्या की सर्जरी कुठलीही केली तुम्ही तरी 3 ते 4 आठवड्याचा जो वेळ आहे कालावधी तो डेफिनेट लागतोच त्या गोष्टींना. प्लस रायनोप्लास्टी जर तुम्ही चूज करत असाल तर तुम्हाला कशा प्रकारे नाक हवंय, तुमचे लुक टेस्ट जसे तुम्ही देता नॉर्मली कुठल्याही मीडियासाठी, त्या लुक टेस्ट प्रमाणे तुमचे काही फोटोज, पिक्चर्स, सिरीज ऑफ व्हिडिओज घेतले जातात की तुमचं नाक कुठल्या अँगलने कसं दिसतं.
त्याप्रमाणे आम्ही रायनोप्लास्टीद्वारे एक सर्जरी केली जाते. त्या सर्जरीमध्ये काही चेंजेस होतात डेफिनेटली. आफ्टर सर्जरी सुद्धा जर पेशंटला हवं असेल की अजून थोडं असं, अजून थोडं तसं, तर त्याच्यात नॉन सर्जिकलचा थोडा यूज करून आपण मॉडिफाय करू शकतो. अशा प्रकारे बरेच मीडिया लोकांना आम्ही असं दिलेलं आहे. आता हे झालं मीडियाच्या संदर्भात, परंतु हेल्थच्या दृष्टीनं काही वेळेला हे नाकाचे समस्या असतात की आपण म्हणतो की हे म्हणजे सौंदर्याच्या दृष्टीनं ठीक आहे की तिथं त्यांना काही श्वासोश्वास घ्यायला किंवा हेल्थची कोणती अडचण नाही, दिसणं हाच भाग आहे. परंतु हेल्थच्या दृष्टीनं पण नाकाच्या अशा काही सर्जरीज आहेत का आणि त्या तुम्ही करता का म्हणजे याच्यामध्ये? हो, डेफिनेटली आहेत. हेल्थच्या हिशोबाने म्हणजे आता काही लोक असतात की नाकाचं हाड वाढलंय, नाक तिरकच आहे. लाईक तुम्ही काही लोकांचं बघू शकता एस शेप असं नाकच असतं किंवा खूपच अॅनाटॉमी वेडीवाकडी असते, म्हणजे हा एकदम वाकडा तिकडाच नाक आहे किंवा मला श्वास घ्यायला त्रास होतो. असे बरेच लोक येतात. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, एक प्रॉपरली सीटी स्कॅन केला जातो, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे सायनसेस बघितले जातात. सायनस असणारे पण काही लोक आहेत, सायनसचा सारखा त्रास होतो वगैरे. आपल्या टीम मध्ये एक अधिकृत ENT सर्जनही आहेत. आम्ही मिळून ती सर्जरी करतो. त्याच्यामुळे नाकाची तुम्हाला कुठलीही समस्या असेल तर ती सर्जिकल रायनोप्लास्टीद्वारेच तुम्ही नीट करू शकता. याच्यामध्ये नॉन सर्जिकलचा कुठलाही रोल येत नाही, उपयोग होत नाही आणि उपयोग पण होणार नाही. कारण नॉन सर्जिकल काय आहे सर, की फक्त बाहेरच्या बाजूने तुम्हाला काही शेप चेंज करायचा आहे. इन द सेन्स की तुमचं चपटं नाक आहे, थोडासा उंचवटा द्यायचा आहे, थोडं मोठं दिसतंय, दिसायला छोटं, म्हणजे 3D इफेक्ट जे तुम्ही म्हणाला तसं करायचंय. तर त्या केसेसमध्ये डेफिनेट त्याचा उपयोग. ओके. आता याच्यामध्ये आपण नॉन सर्जिकल जी गोष्ट म्हणालो त्याच्यामध्ये जे आपण प्रक्रिया करतो तर ती साधारणतः किती दिवसाची त्याची हे असते, लाईफ असते? नॉन सर्जिकल किंवा लिक्विड रायनोप्लास्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याची लाईफ डिपेंड करते की कुठलं मटेरियल तुम्ही यूज करताय. काही लोकांचं मटेरियल जे असतं ते चूज करतात त्यांच्या हिशोबाप्रमाणे. आता तुम्ही जर नॉर्मल एखादं लिक्विड रायनोप्लास्टीला गेलात आणि तुम्हाला इकॉनॉमिक परवडणारं कुठलं लिक्विड रायनोप्लास्टी करायची आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता साधारण 1 ते 1.5 वर्षाच्या आसपास त्याची लाईफ राहील, त्याच्यापेक्षा नाही राहणार. तर तुम्ही एखादं चांगलं मटेरियल चूज केलं किंवा त्याच्यात बरेचसे असे आहेत ज्याला आम्ही सेमी परमनंट म्हणतो, तर त्या अशा गोष्टी 3 ते 4 वर्षही राहतात. पण हे डिपेंड करतं पेशंट टू पेशंट अगेन, की तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की लिक्विड रायनोप्लास्टी केली तर हे परमनंट सोल्युशन आहे का, तर नाही, डेफिनेट नाहीये. काही कालावधीसाठी, मग तो कालावधी डिफर करतो पेशंट टू पेशंट. आता हा कसा डिफर करतो, तर काही लोकांना असं असतं की एक्सप्रेशन खूप देतात, म्हणजे तुमचं जर मीडियामध्ये काम आहे तर तुम्ही सारखं असं जर करत बोलत असाल तर ह्या नाकाचा यूज होतोय. काही लोक सारखं असा हात लावून बसतात, काही लोक पोटावरती उलट किंवा नाकावरती उलट झोपतात. तर ऑब्व्हियसली दॅट इज अ लिक्विड थिंग, तर ते कमी कमी होत जाणार आहे. पण कमी होताना पण असं नाही होत की तुम्ही लिक्विड रायनोप्लास्टी केली, सुंदरसं नाक बनवलं आणि विदिन अ सेकंड की 2-4 महिन्यांनी त्याचं झुप करून निघून गेलं, असं नाही होत. ते जाताना 10% जातं. मग तुम्हाला पेशंटलाच ते जाणवतं की काहीतरी तिथे बदल होतोय, त्याच्यानंतर तो येऊन तिथे फिलअप किंवा टचअप करू शकतात. बरोबर. आपण आता उल्लेख करत असताना लिक्विड रायनोप्लास्टी असा उल्लेख करतो आहोत, तर ह्याच्यामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचं लिक्विड वापरलं जातं आणि हे समजा लिक्विड वापरलं तर त्याचे काही साईड किंवा बॅड इफेक्ट काही होतात का, अशा काही शंका आहेत का त्याच्यामध्ये? नाही, आता लिक्विड रायनोप्लास्टी म्हणजे काय आहे की नॉन सर्जिकल तुम्ही प्रोसिजर करता ज्याच्यामध्ये फिलरचा वापर केला जातो. आता हे फिलर काय असतात, तर हे हायल्युरॉनिक ऍसिड कंटेनिंग इंजेक्टेबल्स असतात. तर फिलर हे जे बनवलं जातं हायल्युरॉनिक ऍसिड पासून, त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉलिमर्स असतात. हे सगळे पॉलिमर तुमच्या शरीरातल्या कंटेंट्स मधूनच बनवले जातात. सो इट इज व्हेरी सेफ. खूप सारे लोक म्हणतात की लिप फिलर केलंय, चिन फिलर केलंय, तशाच प्रकारचं हे नोज फिलर असतं, ज्याच्यामध्ये हायल्युरॉनिक ऍसिड इंजेक्शन केलं जातं. आता खूप लोकांना अशी शंका असते की इंजेक्शन दिलं की हाड वाढतं का वगैरे, तर असं नाहीये. हे लिक्विड आहे जे हायल्युरॉनिक ऍसिडच्या द्वारे तुमच्या नोजच्या ह्या एरियामध्ये दिलं जातं, त्याच्यामुळे तुमचं शेप किंवा स्ट्रक्चर फक्त एक चेंज होतं. ओके. पण त्याचे काही इफेक्ट म्हणजे वेगळे इफेक्ट होत नाहीत ते आपल्याकडं लिक्विड फील केल्यानंतर? नाही, कारण हे नॉर्मल तुमच्या बॉडी कंटेंट मधूनच बनवलेलं असतं, त्याच्यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत. इट इज व्हेरी सेफ टू यूज, प्लस याला अप्रुव्हलही असतो इंजेक्शन. अच्छा, ओके. आता याच्यामध्ये जास्त करून जी मंडळी तुमच्याकडे येत असतील किंवा ज्यांना हे पॉडकास्ट ऐकत असतील की ज्यांना आता लग्नाच्या दृष्टीनं पाहायचं आहे किंवा तरुण आहेत
आणि कदाचित असं म्हणू शकतो आपण की नाकाच्या समस्येमुळे त्यांचा लग्नाला समस्या येते. तर याच्यामध्ये एज ग्रुप असा काही आहे का की या एजच्या आधी करता येत नाही किंवा या एजच्या मध्येच करायला पाहिजे, असं काही आहे का? जनरली कुठल्याही एस्थेटिक प्रोसिजरला असं काही एज ग्रुप नाही आहे. पण आम्ही जनरली म्हणतो की जेव्हा पूर्ण वाढ शरीराची संपते, जशी प्युबर्टी तुमची येते 14 ते 16 वर्षानंतर तुम्ही कुठलीही एस्थेटिक प्रोसिजर जनरली करू शकता. तसंच हे रायनोप्लास्टी आहे. काही लोक लहानपणीही मुलांना आमच्याकडे घेऊन येतात की याचा नाक सरळ नाहीये, तर आता करता येईल का? पण त्याची ती ग्रोथ फेज असते, त्याची अजून वाढ पूर्ण व्हायची आहे. जोपर्यंत वाढ पूर्ण होत नाही त्याच्यात तुम्ही बदल केले तर ते ऑब्व्हियसली चांगले दिसणार नाहीये. सो ऍक्च्युअली आम्ही जेव्हा ऑर्थोग्नॅटिक सर्जरी किंवा रायनोप्लास्टी अशा प्रकारचे जेव्हा फेस चेंजची सर्जरी होते त्यावेळी ती नॉर्मली आफ्टर प्युबर्टी म्हणजे त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतरच होते. पण काही लोक असे असतात की 18व्या वर्षीच लग्न आहे आणि मला लगेचच हवंय, तर अशा लोकांनी नॉन सर्जिकल रायनोप्लास्टी म्हणजे लिक्विड रायनोप्लास्टी चूज करावी. कारण पटकन रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. 1-2 दिवसच तुमचं सूज राहणार आहे, रिझल्ट इमिडिएट मिळतोय आणि तुम्हाला तेवढी ती अख्खी सर्जिकल प्रोसिजरची जी काही सगळी गोष्टी आहेत, ऍडमिट राहायचं, तुम्ही पट्टी ठेवायची, नाकावरती प्लास्टर ठेवायचं, हे सगळ्याची गरज नाहीये तुम्हाला. आता आपण बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये ही पण चर्चा केली की स्त्रीचं शरीर आणि त्याच्यामध्ये असणारे हार्मोन्स आणि पुरुषाचं शरीर आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या हार्मोनल ज्या काही क्रिया प्रक्रिया असतील या दोन्हीमध्ये फरक आहे. मग ह्या नाकाची दोन्ही प्रकारची सर्जरी करत असताना स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी काही अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? डेफिनेटली नाही आहेत. कारण रायनोप्लास्टी किंवा ही सर्जरी जी आपण करतो किंवा नॉन सर्जिकल प्रोसिजर हे फक्त स्ट्रक्चरल चेंजेससाठी केले जाते. याला कुठलाही हॉर्मोनचा रोल नाहीये. त्यामुळे तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, काही माझ्याकडे ट्रान्सजेंडर पण करतात, LGBTQ कम्युनिटीचे लोक करतात. इट इज व्हेरी सेफ अँड सेम फॉर एव्हरीवन. याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चरल बदल होतो, याच्यामध्ये कुठलाही हॉर्मोन्सचा बदल होत नाही, याच्यामध्ये कुठलेही इंटरनल स्ट्रक्चर पर्यंत तुम्ही पोहोचत नाही. ओके. आपल्याकडे आतापर्यंत काही मंडळींनी किंवा आता तुम्ही म्हणतात की ह्याला खूपच डिमांड आहे आणि आपण खूप साऱ्या सर्जरीज आता करतो आहोत, तर त्यांचे एक्सपिरियन्स कसे आहेत ते म्हणजे प्लस मायनस काय एक्सपिरियन्स आहेत त्यांचे, काय सांगता येतील त्यांच्या प्रतिक्रिया? आता कसं असतं, प्रत्येकाच्या मनात एक आपली छवी असते की मला असं दिसायचंय. आता ज्या सगळ्या एस्थेटिक प्रोसिजर्स आहेत या प्रत्येक माणूस आपल्या प्रकारे 100% एक्सपेक्टेशन ठेवूनच येतो. डॉक्टर प्रयत्न करतो, नेहमीच करतो की 100% त्या पेशंटला त्याच्या मनानुसार द्यायचा. डॉक्टर 100% त्याचा प्रयत्न करतो. पण नॉन सर्जिकल जर तुम्ही चूज करत असाल तर कुठेतरी 19-20चा फरक थोडाफार राहणारच डेफिनेटली, बिकॉज ती नॉन सर्जिकल प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस करताना काही प्रोज काही कॉन्स डेफिनेटली येतात. काही पेशंट्स खूप एक्स्ट्रीमली सॅटिस्फाईड असतात की ज्यांना जसं हवंय तसंच नोज मिळतं. काही लोक थोडे सॅटिस्फाईड असतात कारण त्यांच्या डोक्यात असं फिक्स्ड असतं की मला हे पाहिजेल आहे. पण जर आपण तिथेपर्यंत पोहोचू शकत नाहीये तर त्या पेशंटला तेवढं पेशन्स लेवल निघत नाही. त्याच्यामुळे त्याचं कसं होतं की अच्छा मला ठीक आहे, चांगलं झालंय, पण मला हवंय तसं झालेलं नाही. अशा वेळी आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही नॉन सर्जिकल प्रोसिजर पुन्हा करू शकता. पण पेशंटचे एक्सपेक्टेशन किंवा आता आपण जे बघतो इंस्टाग्राम वरून इतका सगळा त्याचा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत की लोक असं म्हणतात एकदा केलं की झालं, एकदा असं नाही होत. तुम्हाला जर काही रिझल्ट तुमच्याप्रमाणे हवे असतील तर तुम्हाला 1 किंवा 2 सेशन करणं डेफिनेट गरजेचं आहे. एका सेशन मध्ये डेफिनेटली कुठलाही सर्जन प्रयत्न करतो तुम्हाला 100% द्यायचा. पण ते 100% जर तुमच्याप्रमाणे झालं नसेल तर तुम्ही परत या, सर्जन तुम्हाला डेफिनेट परत करून देईल. बरोबर. याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की अनेक लोक आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा विचारतात की यासाठी येणारा खर्च केस टू केस वेगळा आहे का, काय एक ठराविक एवढा खर्च येतो असा आहे नॉन सर्जिकलचा? नॉन सर्जिकलचा अच्छा, नॉन सर्जिकलचा खर्च जसं मी बोलले की जे तुम्ही मटेरियल चूज करता त्याच्याप्रमाणे खर्च होतो. आता तुम्हाला जेवढी त्याची लाईफ पाहिजे, जशा प्रकारचं फिनिशिंग पाहिजे. आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हणाले तर आता तुम्ही कलर चूज करता घरासाठी वेगवेगळे, तुम्ही एशियन पेंट्स चूज करता किंवा आणखीन बरेचसे नावं आहेत ते चूज करता. तर तुम्ही त्याचा जसं इफेक्ट पाहिजे त्यानुसार त्याचा तुम्ही चूज करता. तर तुम्ही एखादा बेसिक कलर चूज केला, त्याची इकॉनॉमिक लेवल पण कमी असते, त्याची रिझल्ट देण्याची
पद्धत पण कमी असते. तेवढीच आहे. विथ दॅट तुम्ही एखादा प्रीमियम चूज केला तर त्याची प्राइसिंग पण तशी असते आणि त्याचा इफेक्ट पण तसा असतो. सिमिलरली नोज फिलर्स मध्ये सुद्धा तुम्ही ज्या प्रकारे मटेरियल चूज करता त्या प्रकारे तुम्हाला त्याचे रिझल्ट डिलिव्हर होणार आहेत. ओके. म्हणजे केस टू केस आणि तुम्हाला ज्या क्वालिटीचं पाहिजे बरोबर त्याप्रमाणे त्याचं बजेट असणार आहे असणार आहे. आणि मात्र ते सर्जिकल पेक्षा खूपच कमी असणार आहे. कमी आहे. प्लस आम्ही काही लोकांना रेकमेंडेशन पण करतो. हा. म्हणजे आता काही पेशंट्स येतात की मला असं हवंय तसं हवंय, तर आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो. फेसेस एम मधुरामध्ये आम्ही कधीही पेशंटला असं हे करत नाही की तुम्ही हेच करा तेच करा. आम्ही त्यांना चॉईस देतो. आम्हाला असं वाटतं की तुमच्यासाठी दिस इज द बेस्ट वे व्हॉट वी कॅन डू. पेशंट जर म्हणाला नाही मला हे नाही हेच पाहिजे तर आम्ही त्याप्रमाणे डेफिनेट करून देतो. बरोबर. याच्यामध्ये सर्जरी चूज समजा केली, एखाद्या तो म्हणाला की मला जो खर्च येणार आहे ते टेम्पररी राहील पण मला हे परमनंट असलेलं बरं वाटेल, तर त्याच्यामध्ये त्याला तुम्ही काय सजेस्ट करता की तू टेम्पररी कर का परमनंट कर? आम्ही आधी असं पेशंटलाच विचारतो की तुम्हाला काय हवंय. एखादा पेशंट म्हणतो की मला परमनंट रिझल्ट हवेत, तर आम्ही त्यांना सांगतो जर परमनंट हवे तर तुम्ही सर्जरीलाच जावा. काही लोक कन्फ्युज असतात की मला समजत नाहीये मी काय करावं, तर अशा केसेसमध्ये आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही पहिले सेमी परमनंट किंवा टेम्पररी करून बघा. जर तुम्हाला ते नाक आवडलं, त्या नाकामध्ये बदल आवडला, तुमचा चेहरा सुंदर दिसतोय, तुम्हाला हवंय असं झालंय, तर तुम्ही आफ्टर सर्टन इयर तुम्ही डेफिनेट ते परमनंट कधीही करू शकता. सो एक म्हणतो ना आपण की ट्रायल बेसिसवर तुम्हाला जर बघायचं असेल की माझं नाक बदलल्यावर मी कशी दिसते, तर ते तुम्ही डेफिनेट टेम्पररीला जाऊ शकता. ओके. आता याच्यामध्ये आपण नाकावरती काम करणार म्हणजे तसं पाहिलं तर चेहऱ्याशी खेळ आहे हा, असं पण काही लोकांना वाटू शकतं. तर त्याच्यामध्ये ते जे आपण बदल करणार आहे त्या बदलाचा परिणाम आपल्या डोळ्यावरती म्हणजे दिसण्यावरती किंवा काही लोकांना अशी पण भीती वाटते की या पद्धतीची कुठली तरी सर्जरी किंवा कुठलं तरी मेडिसिन मी इन केलं तर मला वेगवेगळे आजार किंवा कॅन्सर सारखा आजार वगैरे होईल का. म्हणजे असे आता प्रत्येक जण त्याच्या वकुबाप्रमाणे आणि त्याच्या भीतीनुसार तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. तर असं समजा काही तुमच्यासमोर कोणी विचारलं तर तुम्ही काय त्यांना सांगता किंवा त्यांच्या मनातली भीती कशा पद्धतीने तुम्ही घालवून टाकता? सगळ्यात पहिले तर आम्ही त्यांना सांगतो की ही नॉन सर्जिकल प्रोसिजर किंवा सर्जिकल प्रोसिजर अशी सेफ आहे की ज्याने कॅन्सर वगैरे असं तर डेफिनेट काही होत नाही. साईड इफेक्ट्स मध्ये प्रत्येक गोष्टीला जसे साईड इफेक्ट असतात ते सगळे साईड इफेक्ट्स आम्ही पेशंटला एक्सप्लेन करतो. पण आम्ही जेवढा एक्सपिरियन्सने हे सगळ्या गोष्टी करतोय किंवा बिईंग अ सर्जन मी इतके वर्ष प्रॅक्टिस करते, एवढे सारे नॉन सर्जिकल प्रोसिजर्स केले मी, माझा सक्सेस रेट मोर दॅन 98% डेफिनेट आहे. मी कुठल्याही पेशंटला कधीही साईड इफेक्ट होईल असं काही प्रोसिजर करतच नाही आणि पेशंटला याची सगळी कल्पनाही दिली जाते. काही रेअर केसेसमध्ये अगदी तुम्हाला अगदी काही प्रॉब्लेमच आला देन ऑल्सो वी आर देअर फॉर यू, कारण आम्ही एक सर्जन म्हणून असताना कॉम्प्लिकेशन हँडल करणेच आमचं फोर्टे असतं. तर याच्यामध्ये खूप सारी माहिती तुम्ही दिलेली आहे, म्हणजे साईड इफेक्ट्स असतील किंवा लोकांच्या मनात खूप सारे प्रश्न असतील. म्हणजे मला जे प्रश्न पडले ते मी सगळे विचारले, पण तुम्हालाही बरेचसे प्रश्न या संदर्भामध्ये असतील तर ते निश्चितच आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे डॉक्टर मॅडम तुम्हाला डायरेक्ट त्याचे रिप्लाय करतील किंवा डायरेक्ट तुम्हाला उत्तरं देतील. आणि त्यांचे फोन नंबर आम्ही डिस्प्लेवरती दिलेले आहेत, आमच्या कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जर काही शंका असेल तर डायरेक्ट हेल्पलाईनला फोन करा. आता मॅडम काय होतं की अनेक लोक प्रश्न विचारतात आणि आपण त्यांना फोनच्या माध्यमातून किंवा त्यांचे फोन नंबर घेऊन त्यांना कनेक्ट करतो. पण अनेकांना पॉडकास्ट बघत असताना किंवा त्यांच्या मनात अनेक शंका असतात आणि अशा वेळेला त्यांना उत्तरं लगेच मिळण्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो का? याच्या संदर्भात आपण एक लाईव्ह सेशन डेफिनेट करू शकतो. अच्छा. आपण एक लाईव्ह सेशन करू आणि आधी लोकांना सांगू की आम्ही ह्यावेळी लाईव्ह येणार आहोत. तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल, नॉट अबाउट रायनोप्लास्टी, समजा हेअर ट्रान्सप्लांट असेल, चेहऱ्याचं असेल, फॅटचं असेल, मला जे काही प्रॉब्लेम्स आहेत. फॅट बद्दल लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत, जर ते आपल्याला निश्चितपणानं घेता येतील डेफिनेटली आपण डेफिनेट घेऊयात. आपण लाईव्ह सेशन मध्ये याची सगळी उत्तरं देऊयात. येस. आमच्या इंस्टाग्रामवरती म्हणजे इंस्टावाले काका इंस्टाग्रामवरती, युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुकवरती आम्ही हे लाईव्ह सेशन कधी करणार आहे ते आम्ही टाकतो. तुम्ही त्यावेळेला लाईव्ह या आणि तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मोफत मिळवा. डेफिनेटली. थँक्यू मॅडम. थँक्यू. आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये आणखीन एका छान विषयावरती गप्पा मारूया. नक्की. तोपर्यंत नमस्ते. नमस्ते.